आज श्री संत नामदेव महाराज संस्थान उमरजच्या वतीने सध्या उन्हाचा ताप खूप वाढलेला असल्यामुळे उष्माघाताचं प्रमाण जास्त वाढलं असल्यामुळे संस्थानला असं वाटलं की कंधारमधील शासकीय जेवढे काही ऑफिस आहेत त्यामध्ये शासकीय रुग्णालय आलं, पशुसंवर्धन आलं, पंचायत समिती आली, रजिस्ट्री ऑफिस आली आणि वाचनालय या सर्व ठिकाणी गरमीचा खूप ताप वाढत असल्यामुळे आणि इथं दररोज लोकांचे खूप मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातून येत आहेत. उन्हातून आल्यानंतर ऑफिसमध्ये पण खूप त्रास होतोय गरमीचा आणि विशेषतः ग्रामीण रुग्णालयाची परिस्थिती पाहिली तर इथं पेशंटला पण खूप गरमीचा त्रास होतोय. म्हणून संस्थांनी ग्रामीण रुग्णालयासाठी जवळपास 3 आता आहेत, अजून 2 उद्या येतील, 5 आणि बाकीच्या जेवढ्या काही शासकीय ऑफिस आहेत जिथं नागरिक मोठ्या प्रमाणात येतात त्या प्रत्येक ऑफिसला त्या नागरिकांसाठी एक एक संस्थांतर्फे कूलरचं कूलर देण्यात येत आहे, दिलं आहे. सर्वप्रथम संत नामदेव महाराजाच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो. खऱ्या अर्थानं या संस्थेने आताच महाराजांनी सांगितलं की गरमीच्या त्रासापासून सामान्य नागरिकाला बचाव करण्याच्या संदर्भामध्ये घेतलेला हे पाऊल आहे, सामाजिक उपक्रम आहे. आज सरकारी दवाखान्यात जे पेशंट आहेत त्यांना त्या ठिकाणी गरमीचा त्रास होणे म्हणून त्या ठिकाणी कूलर देणं असेल किंवा पंचायत समितीमध्ये ग्रामीण भागातल्या गोरगरिबांचे खूप कामं त्या ठिकाणी असतात. वेटिंग हॉलमध्ये त्या ठिकाणी ते बसलेले राहतात. तिथं उन्हाचा एवढा तडाखा आहे, एवढी गरमी आहे, त्याच्यातून त्यांची मुक्तता व्हावी, त्यांना आधार मिळावा म्हणून हे संस्थांच्या वतीनं केलेलं सामाजिक कार्य खूप उल्लेखनीय आहे. त्यांचं स्वागत करण्यासारखं आहे. खऱ्या अर्थानं पाहिलं तर हा उपक्रम या संस्थांचा इतक्या पुरता मर्यादित नाही. मला आठवतं की ज्यावेळेस श्री शिवाजी मोफत जेवण सोसायटीची स्थापना झाली त्यावेळेस घरची भाकरी खाऊन आदरणीय भाई केशव लेकरांनी शिकलं पाहिजे ही भूमिका होती. त्यावेळेस सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा जो कोण उचलला असं उमरज संस्थाननं उचललेला आहे. त्या ठिकाणी अन्न धान्य सगळी व्यवस्था करण्याचं काम त्या देवस्थाननं केलेलं आहे. त्याच्यानंतर सुद्धा मला आठवतं की ज्यावेळेस गॅदरिंग श्री शिवाजी कॉलेजला झाली होती आणि त्यावेळेस ऐतिहासिक गोष्ट अशी झाली की प्रत्येक विद्यार्थी आपापल्या पद्धतीनं जेवण करायचे, पण धोंडगे साहेबांनी सांगितलं नाही, आपल्या इथं ते पाहुणे म्हणून आलेत, जेवढे काही येतील तेवढ्या सगळ्यांना जेवणाचं आपण करू. आणि त्यावेळेस सुद्धा उमरज देवस्थानाने त्या ठिकाणी अन्नदान करण्याचं काम त्या ठिकाणी केले. प्रत्येक गोष्टीमध्ये पुढाकार घेऊन महाराज सामाजिक दृष्टिकोनातून काम करतायत, त्याचा निश्चित आम्हाला अभिमान आहे. ज्या ज्या ऑफिसमध्ये म्हणजे त्या अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये राहणार नाहीत, जिथं सामान्य लोक येतात, गोरगरीब ज्या ठिकाणी वेटिंग रूम मध्ये बसतात त्या ठिकाणी कूलरची व्यवस्था आपण करण्यात आलेली आहे. आणि हा सामाजिक उपक्रम देवस्थानच्या माध्यमातून करत आहात, महाराजांच्या माध्यमातून करत खरंच अभिमानाची बाब आहे. त्याचा एक भाग होता आलं, त्याचा मला निश्चित अभिमान आहे. आणि महाराजांनी ज्या पद्धतीनं गादीवर महाराज आले तेव्हापासून आज उमरजचं तर पहिलं तर आपण कायापलट झालेला आहे. आज आमचं गुरुघर आहे, त्या ठिकाणी त्यांनी ज्या पद्धतीनं अद्वितीय असं मंदिर उभारून एक मिनी पंढरपूर आपल्या भागातलं ज्याला ओळखलं जातं ते साक्षात पंढरपूर करण्याचं काम महाराजांच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं. या सामाजिक कार्याला मी या ठिकाणी नतमस्तक होतो. खूप चांगला उपक्रम या ठिकाणी केला. निश्चित या ठिकाणी जे कोणी बाहेरून येणारे जे सरकारी ऑफिस अधिकाऱ्याच्या दालनमध्ये नाही तर वेटिंग हॉलमध्ये जे येऊन अर्धा एक तास त्या ठिकाणी थांबतात त्यांना गरमीपासून मुक्तता मिळावी म्हणून हा केलेला उपक्रम आहे. त्या उपक्रमाला मी या ठिकाणी सदिच्छा देतो आणि बिलकुल महाराजाच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो. जय क्रांती, जय महाराष्ट्र.